शेतामध्ये शेंगा तोडायच्या होत्या, त्यामुळे आम्ही शेतामध्ये चाललोय. हा आहे आमच्या कोलगावचा रस्ता. आणि इथे प्रत्येक शेतामध्ये घर किंवा छोटंसं फार्म हाऊस बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता आमचे शेतामध्ये असे गॉगल वगैरे लावून. आता आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचत आहोत. आम्ही शेताच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. इथे रस्ता खराब असल्यामुळे आम्ही थोड्या दूर पायदळ जाणार आहोत शेतामध्ये. तर गाईज, आम्ही शेतामध्ये गेल्यानंतर पोचल्यानंतर तुम्हाला आमचं शेत दाखवणार. तर तोपर्यंत स्टे ट्यून. तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही पायदळ चाललेलो आहोत. शेठ बघा की हो. मी आमच्या शेतामध्ये फर्स्ट टाइम चाललेली आहे लग्नानंतर. मी अजूनपर्यंत आमचं शेत कधीच बघितलेलं नव्हतं. सो आज फर्स्ट टाइम आम्ही चाललेलो आहोत. हे बघा, कोणाच्या तरी शेतामध्ये पालक लावलेली आहे. हे काय आहे? लसूण. हे पांढरंवालं काय आहे याच्यामध्ये टाकलेलं? राखट. अच्छा. बघू शकता इथे मस्त छान हरभऱ्याची झाडं लावलेले आहे. अरे अरे अरे, काय झालं? करंट लागला. गंमत केली. मी घाबरलेच होते ना. अशी गंमत करतं का कोणी? तर आम्ही आता आमच्या शेतामध्ये पोचलेलो आहोत. हे संदीप भाऊ आहे. आता यांनी जेवण करणार. हे आमच्या शेतामधलं गव्हाचं पीक आहे आणि हा चना आहे. हे हरभऱ्याचं झाड आहे आणि काही लोक याच्यावर चढतात. ते तिकडनं इथपर्यंत पूर्ण हरभरा आहे आणि तिकडे मका पण आहे पेरलेला. तुम्ही बघू शकता. अहो, हे घर छोटंसं कोणाचं आहे? आपलाच बंड आहे. अच्छा, हे कोणाचं वावर आहे? हे पण आपलंच आहे. हे पण आपलंच आहे. म्हणजे तिकडनं पासून इथपर्यंत आपलंच आहे का शेत सर्व? हो. अच्छा. हे बघा, इथे आमच्या मॅडम शेंगा तोडत आहे. तर आता आम्ही शेंगा तोडतो. नंतर आता जाताना भेटूया आपण. बाय. तर आज आमच्या शेंगा तोडणं झालेल्या आहे. आता हात बघा आमचे कसे झालेले आहे, काळे काळे शेंगानी. आता हात धुतो आम्ही आणि घरी जायला. हे आमच्या शेतामधील वांगे आहे, लसूण, पालक, मिरची, मेथी. लसूण आहे, मेथी आहे, मिरची आहे, पालक आहे. इकडे सगळा भाजीपाला आहे, मिरची, मेथी, गहू वगैरे सगळे. आणि इथे माझा नवरा आहे. अहो, काय करताय? तोडत आहे तुम्ही? तर अशा प्रकारे आमच्या शेंगा तोडणं झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. अहो, कुठे चालले तुम्ही? हे बघा, यांनी चंदनाच्या झाडात. आमचं हे चंदनाचं झाड आहे शेतामधलं. तर इथे यांनी बसू म्हणत आहे थोडा वेळ. खूप थकले यांनी शेंगा तोडून. तर आता आम्ही निघतो थोड्या वेळात घरी जायला. आरवी वगैरे माहिती नाही काय करत आहे, खेळत आहे की झोपली आहे. म्हटलं शूज का बरं हातात घेतलाय? हां, ते माझे पाय दुखून राहिले म्हणून काढले. छान मातीमध्ये पायदळ चालावं म्हटलं. चल असंच घरपर्यंत हातामध्ये पकडून. नाही हो, मला काटे बिटे रुततील ना. आता आम्ही गाडीजवळ पोचलेलो आहोत आमच्या. आता आम्ही गावात पोचलेलो आहोत. इथून आता आम्ही आमच्या गावच्या घरी जाणार. घरी
गावच्या घरून माळेगावला जायला निघालो आहोत. आजचा दिवस खूप छान गेला. खूप मजा आली शेतामध्ये जाऊन. स्वतःचं शेत बघितलं कसं आहे, किती दूर आहे, किती दूर पायदळ जावं लागतं, सगळं बघितलं. हो मजा आली. तुम्हाला आली मजा? तर आता घरी जाणार आम्ही फायनली. घरी गेल्यानंतर आरू आता उठली असेल की काय झोपेतून माहिती नाही. तिची रिॲक्शन कशी असेल? मम्मी पप्पा तुम्ही आले. हे आमच्या गावातले सुंदर सुंदर शेत बघा. इथे छान मस्त नारळाचे झाड वगैरे आहे. आरू आम्ही आलो. रडत आहे. बिलकुल नाही रडली. अरे बापरे. तर आम्ही शेतामधून आल्यानंतर सर्वात आधी चाय बनवला आणि याची तर खूप जास्त गरज होती चायची. तर आपण आता इथेच आपला ब्लॉग संपवूया. ठीक आहे, बाय. नंतर भेटूया. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.